एक्सक्यूज मी, माय सेल्फ केडी. आय वॉन्ट टू मीट मिस्टर गुरुनाथ सुभेदार. गुरु सरांची केबिन तिथे. हो थँक्यू. हॅलो, एक्सक्यूज मी, कोण तुम्ही? केडी, काय काम आहे? मला गुरुनाथला भेटायचंय. नाही, पण तुम्ही असं सरळ आत नाही जाऊ शकत. ठीक आहे, मग उलटा जातो. नाही नाही, तुम्हाला सरळ जावं लागेल, पण त्यासाठी आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. प्रायर ती घेतली तुम्ही? अपॉइंटमेंट? श्रेयस, जरा जेनीच्या रजिस्टरमध्ये बघा आज काय काय अपॉइंटमेंट्स आहेत. तोपर्यंत तुम्ही मिस्टर केडी मिस्टर केडी, तोपर्यंत तुम्हाला बाहेरच थांबावं लागेल. मला बसावं लागेल. एक मिनिट हा, मला थांबायला वगैरे वेळ नाही आहे. मला गुरुनाथने बोलवलंय, मी फ्रेंड आहे त्याचा. नेमका कुठला फ्रेंड? अरे यार, ही कॉर्पोरेट ऑफिस आहे की सीबीआय का ऑफिस आहे? सॉरी, कम अगेन. ए गुरु, हो सॉरी, यू. काय काय बोलताय काय तुम्ही? अरे अरे यार, मला भेटायला बोलवलंय त्यांनी. यार किती चौकशा करताय तुम्ही? हे बघा. आनंद आनंद, एक मिनिट, मी बघतो काय ते. केडी, या माझ्यावर या. श्रेयस तू बस, मी बघतो काय करायचं. या, चला चला आपण बोलूया. नाही नाही, गैरसमज झाला. तुमच्याशी नाही बोलायचंय, गुरुनाथशी बोलायचंय. तेच तर विचारतोय ना मी. विचार. हा गुरु सर, कुणीतरी केडी म्हणून तुम्हाला भेटायला आलेले आहेत. ओके. बघा काका, मिळाली ना परवानगी? आलोच. नाही मिस्टर केडी, अजून परवानगी मिळालेली नाहीये. गुरु सर अजून कामामध्ये आहेत, तुम्हाला थांबावं लागेल. बसा. मी बसू? हा. कुठे? तिथे समोर. हा, तिथे बसायचं. ऑफिस मध्ये आलो तर ऍटिट्यूड दाखवायला लागला. बसतोय. बसा बसा. बसा म्हणतो. काका पाणी सांगा. वाचताय? नाही, वाचा वाचा. मी पण वाचतो. तुम्ही वाचा. मी तूच की. बोला. मी केडी. श्रेयस. नाईस मीटिंग. छान आहे तुमचं ऑफिस इंटेरियर वगैरे, एकदम मस्त आहे. थँक्यू. आवडलं. कमाल आहे. स्टाफ वगैरे पण सगळा. एक मिनिट. ती आत गुरुनाथच्या केबिन मध्ये ती एक मुलगी आहे. ती नाही म्हणजे मला ना सारखं असं वाटतंय, मी पाहिलंय तिला कुठेतरी. असं कुठेतरी पाहिलंय पण आठवत नाहीये काही नाव, म्हणून विचारतोय मी. तुम्ही सेम फील्ड मध्ये आहात का? हा मग. मी याच फील्ड मधला आहे. नाही, मग ओळखत असाल. आमच्याकडे नवीन मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून जॉईन झाले. ओ, न्यू रिक्रुटमेंट. नाव? एक्सक्यूज मी.
यश श्रेयस करू द्या त्याला तिथेच टाइमपास. जोपर्यंत गुरु सर सांगत नाहीत तोपर्यंत याला आत पाठवू नकोस. येस सर. मिस्टर केडी, हा? तुम्ही बसून घ्या. काय गुरु सर तुम्हाला बोलवतील त्यांचं काम झालं की. मी बसू बसा. इथे बस. प्लीज. वाचा वाच. बस आगे साइड. रेवती अब जाई. काय ग अचानक का बोलवलंस मला? आपण जरा शॉपिंगला जाऊया. कोणासाठी? माझ्यासाठी. का? अगं बघ ना, साडी फाटली आज माझी. अगं हे कसं झालं? ते पोद्दार सरांकडे गेले होते कॉन्ट्रॅक्ट साईन करायला, तर ट्रेन मधनं येता येता साडी अडकली कशात तरी आणि फाटली. आणि ट्रेनला किती गर्दी असते यार. कशा त्या बायका रोज प्रवास करताना खरंच कळत नाही. तेच तर ना, ही साडी नेसून ट्रेननी प्रवास करणं आता मुश्किल होऊन राहिलं मला. ए पण मग आता काय करायचं? आपण माझ्यासाठी पंजाबी ड्रेस घेऊया का? ए नाही नको, पंजाबी ड्रेस नको. कसं आहे की ती ओढणी असणार, मग ती परत कशात तरी अडकेल फाटेल. त्यापेक्षा आपण ना तुझ्यासाठी छान कुर्ते घेऊया. कुर्ते? मग प्रश्नच मिटला. खरेदीची गरजच नाही. अगं आपण सिंगापूरसाठी कुर्ते घेतले होते ना, तेच वापरीन मी. धन्य आहेस. धन्य का? अगं चांगले आहेत ते, आणि मी व्यवस्थित धुवून इस्त्री करून ठेवले. हो बाई चांगले आहेत ते कुर्ते. कामाच्या ठिकाणी वापरण्यासारखे नाहीये. हे बघ कसं आहे की आता तू तुझ्या करिअरमध्ये एक पायरी वरती गेलीस. सो तुला प्रेझेंटेबल राहायला हवं, छान ब्रँडेड कपडे वापरायला हवे. रेवती, ब्रँडेड म्हणजेच चांगलं का? असं मी नाही म्हणत आहे की ब्रँडेड म्हणजेच चांगलं, पण कसं आहे की तुला तुझ्या सोयीचे कम्फर्टेबल कपडे घालायला हवे. म्हणजे आता ही साडी बघ, ही साडी तू घरातही वापरतेस, दुकानात जातानाही तीच साडी असते, आणि कोणाला भेटायला जायचं, मीटिंगला जायचं तरी सुद्धा तू हीच साडी वापरतेस. असं कसं चालेल सांग बरं? बरोबर आहे तुझं. नाही पटून राहिलं मला. बरं बाई रेवती, आता तू म्हणशील तसं एकदा तुझ्यावरती सोपवलंय ना, सांग आता काय करायचं? चला मग आपण छान शॉपिंग करूया आणि मस्तपैकी कॉफी पिऊया. बाहेर? ते नाही बाई, बाहेर नको. नाही, 200-300 रुपये कॉफीवरती खर्च करायला मला नाही पटत. आता शॉपिंग पण करायची, पैसे जरा जपून वापरले पाहिजे ना. त्यापेक्षा असं करूया, आपण आधी शॉपिंग करूया, मग घरी येऊया. मग मी मस्तपैकी माझ्या हातची कॉफी तुला देईन. चालेल, तुझ्या हातची कॉफी कधीही चालते मला.